मुंबई सेंट्रल रेल्वे टर्मिनसवरती प्रवाशाकडून सुमारे 42 लाख रुपये जप्त करण्यात आलेले आहेत। या प्रकरणामध्ये प्राप्तिकर विभागाला माहिती देण्यात आलेली असून पुढील तपास आता सुरू झालेला आहे। ऑगस्ट क्रांती एक्सप्रेसमधून एक प्रवासी मोठ्या प्रमाणात रोख रक्कम घेऊन जाणार असल्याची माहिती लोहमार्ग पोलिसांना मिळालेली होती आणि त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी 2 पथकं नेमून त्या ठिकाणी सापळा रचला। एक्सप्रेस मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकामध्ये आल्यानंतर पोलिसांनी तपासणी केली। त्यामध्ये उसामा आसिम नावाच्या एका प्रवाशाच्या बॅगेमध्ये 500, 200 आणि 100 रुपयांच्या नोटा सापडल्या। त्याबाबत त्याच्याकडे चौकशी केली असता तो समाधानकारक उत्तर देऊ शकला नाही, त्यामुळे त्याला ट्रेनमधून उतरवलं। त्याच्याकडून 41,91,000 रुपये आढळलेले आहेत, ते ताब्यात घेण्यात आलेले आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।